आता येण्याकरता त्या सूचना द्यायच्या होत्या त्या आम्ही दिल्या. खासदार निधीच्या माध्यमातून ठिकठिकाणी या संपूर्ण जिल्ह्यात जे काही ऑक्सिजन प्लांट असतील किंवा ऑक्सिजन सिलेंडर असतील हे सगळं देण्यात येतील. आत्ताच काका ही आधी ते कुठे 17 ठीक आहे. त्यांनी यादी तुम्हाला जे सगळ्यांना हे देतो म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून कुठल्या जवळपास 17 ठिकाणी ऑक्सिजनचे प्लांट उभे करणार आहेत. 12,000 त्यांनी ऑलरेडी मान्यता दिली. कुठले जे 5 आहेत त्याचं जरा थोडंसं ते नियोजन चाललं. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे ऑक्सिजन म्हणा आपलं जे काय लोकांच्या मनात जी भीती मोठ्या प्रमाणात पसरली, वास्तविक माझं तर ठाम मत आहे की एकतर ही जी काय जी मेडिकल जी फ्रेटर्निटी आहे किंवा जे सायंटिस्ट आहे त्या लोकांनी सांगितलं पाहिजे. पुढे बऱ्याच लोकांची नेमकं जे रेमडेसिवीर किंवा हे जे इंजेक्शन आहेत त्याचे दुष्परिणाम तेवढेच आपल्याला लोकांकडनं पाहायला मिळतात. ब्लड क्लॉटिंग होतं, हे होतं, ते होतं. मी काय मेडिकल सायन्सचा काही स्टुडंट नाही, मी काय त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्या लोकांनी आवर्जून सांगितलं. खास करून मी पहिल्या दिवसापासून सांगते की मेडिकल जे कोण असतील त्याच्यापेक्षा हे व्हायरस जे आहे त्या जगामध्ये जवळपास 2 ते 3,000 मिलियन वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत. त्यापैकी करोना आहे. म्हणजे करोना जाणार संपणार हे जर कोण म्हणत असतील की आता जाईल उद्या जाईल 15 दिवसांनी, हे काय त्यात तथ्य काही नाही. हे आहेत पहिल्यापासून होतं. त्याला इन्व्हेस्टिगेशन कशामुळे झालं, का असं झालं, हे सगळं सायंटिस्ट लोकांनी खरं तर वास्तविक त्यांनी करायला पाहिजे. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या थेअरी आहेत की कदाचित ह्या देशाने केलं त्या देशाने केलं. ते बारकाईने जर बघायला गेलं तर मला एक समजत नाही की अनेक काही देशांनीकडं हे ह्याचं वॅक्सिन हे अगोदरपासूनच तयार आहे. अशा वेळेस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काहीतरी त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे ना. त्याचं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी की बाकीच्या देशांना कळवणं काय असं आहे. म्हणजे समजा भारताला माहीत असतं तर भारताने तर सगळ्यांना ऑलरेडी कळवलं होतं की आपल्याकडे काय. तसं नैतिकदृष्ट्या प्रत्येकाने कळवणं गरजेचं होतं. त्यामुळे गैरसमज मोठ्या प्रमाणात होते आणि लोकांना खरं माहीत नाही. बऱ्याच ठिकाणी डॉक्टर लोकांचं असं म्हणणं मी जेव्हा सांगतो की त्यांना त्याची गरज नाही, तुम्ही कारण असताना का देताय. तर जे नातेवाईक आहेत त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने. बरोबर आहे, काळजी असणं स्वाभाविक आहे आणि का नसेल. पण जे डॉक्टर्स आहेत त्यांना त्यातलं जे ज्ञान आहे ते आता घाबरतात की जर आम्ही ते इंजेक्शन ते रेमडेसिवीर जर दिलं नाही तर ते आमच्या अंगावर धावून येतं आणि त्याचं जे दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे मग परत पुन्हा बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल मृत्यू झाल्यानंतर काही ठिकाणी हॉस्पिटलची तोडफोड झाली, मारहाण होती. प्रत्येकाने थोडंसं सामंजस्याच्या भूमिकेतनं या संपूर्ण करोना किंवा या संपूर्ण पॅन्डेमिककडे बघणं गरजेचं आहे आणि काळजी घ्यायची. ज्यावेळेस हे नव्हतं मी कधी कधी असं विचार करतो, अनेक डॉक्टर्स लोकांशी मी बोलतोय. मी तसं बघायला गेलं तर लॉजिकली आपण जर विचार केला तर आपल्या अगोदरचे जे लोक होते ते किरकोळी 100 वर्ष जगायचे, 100-110. तेव्हा तर काही औषधं एवढी नव्हती. आता औषधं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण संपूर्ण निर्माण केलं तर किमान 200 वर्ष तरी माणसाने जगलं पाहिजे. म्हणजे ह्याचा जो क्युअर आहे आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री ठीक आहे, त्यांचं
एकेका फार्मास्युटिकल कंपनीचं बजेटच एवढं आहे. सगळ्या फार्मास्युटिकल जर केलं आपल्या देशाच्या बजेट एवढं त्यांचं बजेट मल्टीनॅशनल आपल्या देशाच्या बजेट एवढं बजेट आहे त्यांचं. आणि असं असताना त्या लोकांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की जे तुम्हाला नेमकं लागतं काय. ते व्हायरसचं दुसरं स्टेन निघणार, कोणी ते पेपरला येणार ज्याचं की आता तिसरी वेव येते. हे जे म्युटेशन जे म्हणतो आपण त्याला तुम्ही साधं जे उपाय आहे ना, ऑरेंज ज्यूस घ्या किंवा तुमचं झिंक जी आवश्यकता जे आपल्या शरीराला असते त्यात तुमचं लिंबू, आलं, साखर आणि तुमचं मीठ याचं एक ग्लास त्याचं आणि हे ऑरेंज ज्यूसचं एक ग्लास सकाळ संध्या घेतलं काय होतं. महाराजसाहेब, रेमडेसिवीरचा मुद्दा तुमचा समजलेला आहे. आयुर्वेदिकच्या अनुषंगाने तुमचा सल्ला महत्वाचाच आहे. नाही मला सांगणार नाही म्हणजे मला जे लोकांनी लोक बरे केले झाले ते म्हणून आम्ही आता ह्या जे डॉक्टर आहेत त्यांना इथं आणून त्याचं आम्ही हे करणार आहे. त्यांचं म्हणणंच आहे की 3 दिवसात, 4था दिवस पण नाही, 3 दिवसात करोनाचा पेशंट क्युअर करून दाखवतो. त्यांनी आतापर्यंत 10,000पेक्षा हे केले. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठं काय बोलायला गेलो तर आमचं प्रेसमध्येपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. सर, गोव्यातलं असं आहे की आता सध्या रुग्णालयाच्या बाहेर ऑक्सिजन ड्रॉप झालेले असंख्य पेशंट तडपडत आहेत. त्यांना बेड मिळत नाहीये. बेड वाढवण्याची आता आवश्यकता आहे. तुम्ही काय भूमिका घेणार, तुम्ही चर्चा केली आहे आता. हे मी ते बोलणं झालं. आता ऑक्सिजनचे खासदार निधी जो आमचा जो आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी मग प्रायमरी हेल्थ सेंटरची यादी घेतली त्या ठिकाणी मुळात तिथल्या तिथंच त्यांना ऑक्सिजनचे सिलेंडर्स कसे पोहोचतात. बेड वाढवण्याच्या अनुषंगाने काय बेड आहेत ना, बेड कमी पडतात. मेन तुमचं ऑक्सिजन लागतं. आणि आता आयसोलेशनच्या वॉर्ड करता त्याच्याकरता रयतच्या बऱ्याचशा बिल्डिंग्ज आहेत रिकाम्या आहेत, तिथं त्यांना सांगितलं तिथं चालू करा. जे लोक परगावातून येतात आणि त्यांचं जे 108 जी अँब्युलन्स आहे हेल्थ केअरची तर ते लोक विचारतात. त्यांच्याकडनं विचारणं अशी होती की तुम्हाला तुमची बेड अवेलेबिलिटी असेल तरच आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. त्याला चांगले त्यांना इथं आणून शिफ्ट करा. इथं ऑक्सिजनची आम्ही संपूर्ण व्यवस्थापन करूया. जोपर्यंत जसं बेड अवेलेबिलिटी होईल तसं ते त्यांना तिथं शिफ्ट करता येईल. मराठा समाजाचे आता अध्यक्ष तुमच्या हे बघा हा एक विषय हा संपला का त्या विषय महाराष्ट्र संपूर्ण वाट बघतोय तुमची, तुम्ही काय बोलताय. बरोबर आहे ना. 5 तारखेला निकाल लागला. वास्तविक हा निकाल कसं आहे की लोकशाहीमधला ज्युडिशरी, लेजिस्लेचर आणि बाकी प्रेस हे वेगवेगळे 4 स्तंभ आहेत. त्यापैकी ज्युडिशरी आणि शेवटी ते माणसंच आहेत ना, असं काही कोण वेगळे तर नाही ना. ठीक आहे, न्याय त्यांनी ते जज झाले, त्यांच्यावरती त्यांचा काय अवमान कोणाला करायचं नाही आणि करणारही नाही. पण घेत असताना मला असं माझं तर प्रामाणिक मत आहे की इतर याच्यावर सविस्तर मी नोट प्रेसला देणार आहे. पण बाकीचे पहिल्यापासून माझं जे मत होतं की वाटेल त्या परिस्थितीत कुठल्याही वेगवेगळ्या ज्या समाज आहेत, कुठलाही घटक असू दे, वेगवेगळ्या जातीचा असू दे, तरी त्यांच्या ह्याला धोका न किंवा त्यांना तिथं डिस्टर्ब न करता मराठा समाजाला आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे. ज्या वेळेस ह्या बाकीच्या समाजांच्या लोकांना जेव्हा आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस एवढा डिटेल रिपोर्ट नसताना सुद्धा, एवढं डिटेल स्टडी नसताना सुद्धा त्यांना आरक्षण देण्यात आलं. आता गायकवाड कमिशनचा जो रिपोर्ट आहे त्यांनी त्या रिपोर्टमध्ये जेवढा डिटेल स्टडी करून त्यांनी सगळी मांडणी केली आणि सुप्रीम कोर्ट ते वकील म्हणतात त्यांचे 5 त्यांचं जे काय ते वकील आपलं जज होते ते म्हणतात की काय गरज नाही. का तर मराठा समाजामधले आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, असे किती आहेत. सोडून द्या ना आमदार आणि खासदार. हे किती 2, 3, 4, 5% पकड. 95% तर लोक सगळे ते भांगणाला जातात, भांडे धुवायला जातात.
झोपडी हे जातात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर तुम्ही विचार केला तर कुळ कायदा लागू झाला. ज्यांच्याकडे तेव्हा काय होतं की कसल त्याची जमीन, जिथं राहतो ते त्याचं घर झालं, ते गेलं. त्यानंतर तुम्ही सिलिंग आणलं, तिथं मराठ्यांच्या सगळ्या जमिनी गेल्या. आता तिथे ते घालत गेलं ते जाऊन दे, पण आता ज्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यात सुद्धा जर आरक्षण जर ठेवणार असाल एज्युकेशनमध्ये तर करायचं काय? शासनाने काय शासन करते काय? त्यांनी त्याचा खुलासा का करत नाही? अशोक चव्हाण आमचे मित्र म्हणतात की ते अजून त्याचे पेपर्स आले पाहिजे आणि मग आम्ही त्याच्यावर स्टडी करणं. किती स्टडी करणार यावेळेस? हा काय कुठल्या पक्षाचा असं काय पक्षाच्या वतीने मी मुद्दा मांडत नाही किंवा कुठल्या मराठा समाजाच्या वतीने पण मांडत नाही. एक ह्या भारताचा नागरिक म्हणून मांडते. माझं एवढंच म्हणणं आहे की बाकीच्यांवरती अन्याय जसा झाला नाही तसं मराठा समाजावरती कशाला अन्याय झालं तर कोण खपवून घेणार आहे आणि का खपवून घ्यायचं आणि कोण ऐकणार आहे आणि कोण थांबवू शकणार आहे? कारण ज्यांचं ऑलरेडी निकाल लागले परीक्षेला, त्यांनी ऑलरेडी झाले ते त्या ह्याच्या पोस्टला जे योग्यतेचे त्यांना तुम्ही जर हे केलं तर त्यांचं सर अंधकारच आहे ना त्यांच्या आयुष्यात. काय करायचं काय त्यांनी? मग ते तरी सांगा, विष घ्या नाहीतर काहीतरी करा, काय करा. याच्यामुळे नॅक्सलाइटसारखी एखादी मुवमेंट चालू होईल. कारण नसताना हा जर निकाल बघितला तर असं वाटतं की ह्याच्यामुळे तर जाती धर्मामध्ये अजून तेढ निर्माण होतील कारण नसताना. आणि मला नाही वाटत जो निकाल जो आज देण्यात आला तो तर मला कोणालाच मान्य नाहीये. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द ज्युडिशरी, त्यांनी जे एवढ्या मुद्द्यावरतीच हे केलं याचा अर्थ त्यांनी ते रिपोर्ट वाचलाच नाही ना. एवढा डिटेल रिपोर्ट तुम्ही वाचला नाही तर त्यात मला वाटतं 1,500 पानाचं का काहीतरी असतं. तुम्ही वाचत नाही काय नाही तुम्ही हे करता आणि ह्या एका मुद्द्यावरती. पण त्याच्यात त्यांनी सांगितलं पाहिजे ना, जेव्हा तुम्ही जजमेंट देता त्यात हे मुद्दे त्यांनी कुठं इन्क्लूड केले नाही. फॉरगेट दिस 5% ना, जे कोण आमदार किंवा खासदार असतील किंवा जे ज्यांचं आर्थिकदृष्ट्या आमचं म्हणणं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ त्यात कुठल्या जाती जमातीतलं असेल तर त्यांना ते सगळं लागू होतं ना. का मराठा सोडून सगळ्यांना लागू करताय, मराठ्यांना बाजूला काढताय? कोण सहन करणार आहे? ही जरी हा सुप्रीम कोर्टचा निकाल असला तरी राज्य शासनाने आता ही जे आहे ज्यांना आमदार आणि खासदार म्हणून निवडून दिले त्यांची जबाबदारी नैतिक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये का? कोण जे ज्येष्ठ लोक आहेत वेगवेगळ्या पक्षातले ते का त्याच्यावरती भाष्य करत नाही? का त्यांचं अजूनपर्यंत त्याच्यावरती काय एक साधं स्टेटमेंट नाही? म्हणजे आम्हालाच पाहिजे ना. मी मागं सांगितलं होतं त्यावेळेस जेव्हा चर्चा झाली होती त्या मुद्द्यावरती, जेव्हा सुप्रीम कोर्टने मॅटर चालू होतं, श्वेतपत्रिका काढा, नेमकं आम्हाला कळू द्या ना की नेमकं तुम्ही काय करताय. सुप्रीम कोर्टाची तारीख सुद्धा तुम्ही दिलेला वकील विसरतोय आणि तो हजर राहत नाही. आणि मग दुसऱ्याकडे दाखवायचं त्यांनी केलं आणि त्याच्यावर त्यांनी टाकल्याचं. झक मारा तुमचं राजकारण तुमच्या गेलं चुलीत. समाजाचं काय त्याचं तो विषय घ्या ना तुम्ही, कुठल्याही पक्षातले असला तरी. आता काय मला सांगा ना, मी तर माझं तर प्रामाणिक मत आहे. लोक म्हणतात आम्ही आंदोलन, मी म्हणलं आंदोलन करू नका. तुमच्या एरियातले जे तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील कोणी असू द्या किंवा खासदार कोणी पण असू द्या, कुठल्याही पक्षाला घ्या ना समोर, त्यांना अडवा, घरातनं बाहेर निघून देऊ नका, त्यांना उत्तर द्यायला लावा, त्यांना बोलतं करा काय केलं तुम्ही. आणि नसेल तुम्ही त्यांचं योग्य तुम्हाला वाटत नसेल की त्यांनी उत्तर त्यांचं जे तुम्हाला आपले अयोग्य नाही, तुमचं समाधान झालं नाही, एवढीचे उत्तर देणारच आहे मला माहितच आहे. बोलण्यासारखं काय राहिलंच नाही. आणि हे जर करणं असेल तर छोटी लोकशाही म्हणजे तुम्ही लोकांनी निवडून देता, निकालचा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे ना, कशाला फिरून देता. मग उद्यानराज्य असतील त्यांना पण फिरून देऊ नका ना. कोण उद्यानराज्य किंवा कोण बाकी कोण, एवढं काय समाजामुळं आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. पण आता अलीकडच्या लोकप्रतिनिधींना सगळ्यांना वाटायला लागलं की माझ्यामुळे समाज आहे. एवढ्या मस्तीत कोणी वागू नये, कोणी पण असू द्या. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले ना त्या लोकांनी ते लोक तुमची मस्ती उतरायला पण एक दिवसात उतरते. तुम्ही पंतप्रधान साहेबांशी बोलणार आहात का ह्या संदर्भात? हे बघा एक मिनिट, सुपर न्यूमरोलॉजी बाबत तुम्ही
राज्य शासन काय करते तुम्ही सांगा, काय करते? त्यांच्या अखत्यारीतला विषय का करत नाही? सारखं केंद्राकडे का ढकलत आहे? मग कोणीतरी आता कोणतरी आज म्हणलं की 370 ते त्यांचं ते तुमच्याकडनं तुम्ही आजपर्यंत काय केलं ह्याचं उत्तर द्या तरी ना. तेव्हा पण सांगताय तुमचा वकील तुम्ही दिलेला हजर राहत नाही, तुम्ही जे काय माहिती तुम्ही वेळेवर पोचवली जात नाही. राज्य सरकारचं अपयश आहे असं म्हणायचं. अपयश नाही, त्याच्या मागचं काय कोणाचं काय असं जातीमध्ये तेढ निर्माण करून स्वतःचं पोळे भाजून घ्यायचं हेच चाललंय. पण याचे परिणाम काय होते? चांगले आज माझा मित्र आहे, हा समजा मागासवर्गीय, आता मी याला मागासवर्गीय म्हणायला मला अधिकार दिला कोणी? पण ठीक आहे, ओबीसी एसटी एनटी हे उद्या यांनी आम्ही एकमेकाशी बोलणं सोडून द्यायचं. कमाल आहे, असं कुठं असतं का? आता ह्याच्या संदर्भात काही जनावरं परवडली माहितीये का? त्यांच्यात सुद्धा माणुसकी असते, त्यांची माणुसकी कुठे गेली काय माहिती. नाही काही दमबाजी हे माझी समजा येण्याकरता ज्या सूचना द्यायच्या होत्या त्या आम्ही दिल्या. खासदार निधीच्या माध्यमातून ठिकठिकाणी या संपूर्ण जिल्ह्यात जे काही ऑक्सिजन जे प्लांट असतील किंवा ऑक्सिजन सिलेंडर असतील हे सगळं देण्यात येतील. आत्ताच काका यादी ती यादी ते कुठे 17 ठीक आहे. त्यांनी ही यादी तुम्हाला जे सगळ्यांना हे देतो, म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याकडल्या जवळपास 17 ठिकाणी ऑक्सिजनचे प्लांट उभे करणार आहेत. 12,000 त्यांनी ऑलरेडी मान्यता दिली. कुठले जे 5 आहेत त्याचं जरा थोडंसं ते नियोजन चाललं. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे ऑक्सिजन म्हणा, आपलं जे काय लोकांच्या मनात जी भीती मोठ्या प्रमाणात पसरली, वास्तविक माझं तर ठाम मत आहे की एकतर ही जी काय जी मेडिकल जी फ्रेटर्निटी आहे किंवा जे सायंटिस्ट आहे त्या लोकांनी सांगितलं पाहिजे पुढे. बऱ्याच लोकांची नेमकं जे रेमडेसिवीर किंवा हे जे इंजेक्शन आहेत त्याचे दुष्परिणाम तेवढेच आपल्याला लोकांकडनं पाहायला मिळतात. ब्लड क्लॉटिंग होतं, हे होतं, ते होतं. मी काय मेडिकल सायन्सचा काही स्टुडंट नाही, मी काय त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्या लोकांनी आवर्जून सांगितलं. खास करून मी पहिल्या दिवसापासून सांगते की मेडिकल जे कोण असतील त्याच्यापेक्षा हे व्हायरस जे आहे त्या जगामध्ये जवळपास 2 ते 3,000 मिलियन वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत. त्यापैकी करोना आहे. म्हणजे करोना जाणं संपणार हे जर कोण म्हणत असतील की आता जाईल, उद्या जाईल, 15 दिवसांनी, हे काय त्यात तथ्य काही नाही. हे आहेत, पहिल्यापासून होतं. त्याला इन्व्हेस्टिगेशन कशामुळे झालं, का असं झालं, हे सगळं सायंटिस्ट लोकांनी खरं तर वास्तविक त्यांनी करायला पाहिजे. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या थेअऱ्या आहेत की कदाचित ह्या देशाने केलं, त्या देशाने केलं. ते बारकाईने जर बघायला गेलं तर मला एक समजत नाही की अनेक काही देशांनीकडं ह्याचं वॅक्सिन हे अगोदरपासूनच तयार आहे. अशा वेळेस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काहीतरी त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे ना. त्याचं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी की बाकीच्या देशांना कळवणं की काय असं असेल. म्हणजे समजा भारताला माहीत असतं तर भारताने तर सगळ्यांना ऑलरेडी कळवलं होतं की आपल्याकडे काय. तसं नैतिकदृष्ट्या प्रत्येकाने कळवणं गरजेचं होतं. त्यामुळे गैरसमज मोठ्या प्रमाणात होते आणि लोकांना खरं माहिती. बऱ्याच ठिकाणी डॉक्टर लोकांचं असं म्हणणं मी जेव्हा सांगतो की त्यांना त्याची गरज नाही, तुम्ही कारण असताना का देताय. तर जे नातेवाईक आहेत त्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने. बरोबर आहे, काळजी असणं स्वाभाविक आहे आणि का नसतं. पण जे डॉक्टर्स आहेत त्यांना त्यातलं जे ज्ञान आहे ते आता घाबरतात की जर आम्ही ते इंजेक्शन ते रेमडेसिवीर जर दिलं नाही
तर ते आमच्या अंगावर धावून येतं आणि त्याचं जे दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे मग पुन्हा बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल मृत्यू झाल्यानंतर काही ठिकाणी हॉस्पिटलची तोडफोड झाली, मारहाण होती. प्रत्येकाने थोडंसं सामंजस्याच्या भूमिकेतनं या संपूर्ण कोरोना किंवा या संपूर्ण पॅन्डेमिककडे बघणं गरजेचं आहे आणि काळजी घ्यायची. ज्यावेळेस हे नव्हतं, मी कधी कधी असं विचार करतो, अनेक डॉक्टर लोकांशी मी बोलतोय, मी तसं बघायला गेलं तर लॉजिकली आपण जर विचार केला तर आपल्या अगोदरचे जे लोक होते ते किरकोळी 100 वर्ष जगायचे, 100-110. तेव्हा तर काही औषधं एवढी नव्हती. आता औषधं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण ते संपूर्ण निर्माण केलं, तर किमान 200 वर्ष तरी माणसाने जगलं पाहिजे. म्हणजे ह्याचा जो क्युअर आहे. आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री ठीक आहे, त्यांचं एकेका फार्मास्युटिकल कंपनीचं बजेटच एवढं आहे. सगळ्या फार्मास्युटिकल जर केलं आपल्या देशाच्या बजेट एवढं, त्यांचं बजेट मल्टीनॅशनल आपल्या देशाच्या बजेट एवढं बजेट आहे त्यांचं. आणि असं असताना त्या लोकांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की जे तुम्हाला नेमकं लागतं काय, ते व्हायरसचं दुसरं स्टेन निघणार, मग कोणी ते पेपरला येणार ज्याचं की आता तिसरी वेव येते. हे जे म्युटेशन जे म्हणतो आपण, त्याला तुम्ही साधं जे उपाय आहे ना, ऑरेंज ज्यूस घ्या किंवा तुमचं झिंक जी आवश्यकता जे आपल्या शरीराला असते, त्यात तुमचं लिंबू, आलं, साखर आणि तुमचं मीठ, ह्याचं एक ग्लास त्याचं आणि हे ऑरेंज ज्यूसचं एक ग्लास सकाळ संध्या घेतलं काय होतं. महाराजसाहेब, रेमडेसिवीरचा मुद्दा तुमचा समजलेला आहे. आयुर्वेदिकच्या अनुषंगाने तुमचा सल्ला महत्वाचाच आहे. नाही, मला सल्ला नाही, म्हणजे मला हे लोकांचे लोक बरे केले झालेत, म्हणून आम्ही आता जे डॉक्टर आहेत त्यांना इथं आणून त्याचं आम्ही हे करणार आहे. त्यांचं म्हणणंच आहे की 3 दिवसात, 4था दिवस पण नाही, 3 दिवसात करोनाचा पेशंट क्युअर करून दाखवतो. त्यांनी आतापर्यंत 10,000पेक्षा हे केले. पण त्यांचं म्हणणं की आम्ही कुठं काय बोलायला गेलो तर आमचं प्रेसमध्येपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. सर, गोव्यातलं असं आहे की आता सध्या रुग्णालयाच्या बाहेर ऑक्सिजन ड्रॉप झालेले असंख्य पेशंट तडपडत आहेत, त्यांना बेड मिळत नाहीये. बेड वाढवण्याची आता आवश्यकता आहे. तुम्ही काय भूमिका घेणार आहे? तुम्ही चर्चा केली आहे आता? हे मी ते बोलणं झालं. आता ऑक्सिजनचे खासदार निधी जो आमचा जो आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी मग प्रायमरी हेल्थ सेंटरची यादी घेतली, त्या ठिकाणी मुळात तिथल्या तिथंच त्यांना ऑक्सिजनचे सिलेंडर्स कसे पोहोचतात. बेड वाढवण्याच्या अनुषंगाने काय बेड आहेत ना, बेड कमी पडत आहेत. मेन तुमचं ऑक्सिजन लागतं. आणि आता आयसोलेशनच्या वॉर्ड करता त्याच्याकरता रेजच्या बऱ्याचशा बिल्डिंग्स आहेत रिकाम्या आहेत, तिथं त्यांना सांगितलं तिथं चालू करा. जे लोक परगावातून येतात आणि त्यांचं जे 108 जी अँब्युलन्स आहे हेल्थ केअरची, तर ते लोक विचारतात, त्यांच्याकडनं विचारणं अशी होती की तुम्हाला तुमची बेड अवेलेबिलिटी असेल तरच आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. त्यांना त्यांना इथं आणून शिफ्ट करा, इथं ऑक्सिजनची आम्ही संपूर्ण व्यवस्थापन करूया. जोपर्यंत जसं बेड अवेलेबिलिटी होईल तसं ते त्यांना तिथं शिफ्ट करता येईल. मराठा समाजाचे आता अध्यक्ष तुमच्याकडनं क्वेश्चन. हे बघा, हा एक विषय हा संपला का? त्या विषय महाराष्ट्र संपूर्ण वाट बघतोय तुमची, तुम्ही काय बोलताय? बरोबर आहे ना. 5 तारखेला निकाल लागला. वास्तविक हा निकाल कसं आहे की लोकशाहीमधला ज्युडिशरी, लेजिस्लेचर आणि बाकी प्रेस हे वेगवेगळे 4 स्तंभ आहेत. त्यापैकी ज्युडिशरी आणि शेवटी ते माणसंच आहेत ना, असं काही कोण वेगळे तर नाही ना. ठीक आहे, न्याय त्यांनी ते जज झाले, त्यांच्यावरती त्यांचा काय अवमान कोणाला करायचं नाही आणि करणारच नाही. पण घेत असताना मला असं माझं तर प्रामाणिक मत आहे की इतर याच्यावर सविस्तर मी नोट प्रेसला देणार आहे. पण बाकीचे पहिल्यापासून माझं जे मत होतं की वाटेल त्या परिस्थितीत कुठल्याही वेगवेगळ्या ज्या समाज आहेत,
कुठलाही घटक असू दे, वेगवेगळ्या जातीचा असलं तरी त्यांच्या ह्याला धोका न किंवा त्यांना तिथं डिस्टर्ब न करता मराठा समाजाला आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे. ज्या वेळेस ह्या बाकीच्या समाजांच्या लोकांना जेव्हा आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस एवढा डिटेल रिपोर्ट नसताना सुद्धा, एवढं डिटेल स्टडी नसताना सुद्धा त्यांना आरक्षण देण्यात आलं. आता गायकवाड कमिशनचा जो रिपोर्ट आहे त्यांनी त्या रिपोर्टमध्ये थोडं डिटेल स्टडी करून त्यांनी सगळी मांडणी केली आणि सुप्रीम कोर्ट ते वकील म्हणतात ते जे 5 त्यांचं जे काय ते वकील आपलं जज होते ते म्हणतात की काय गरज नाही. का तर मराठा समाजामधले आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, असे किती आहेत? सोडून द्या ना आमदार आणि खासदार. हे किती 2, 3, 4, 5% पकड. 95% तर लोक सगळे ते भांगल्याला जातात, भांडे धुवायला जातात, हे जातात. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर तुम्ही विचार केला तर कुळ कायदा लागू झाला. ज्यांच्याकडे तेव्हा काय होतं की कसल त्याची जमीन, इथं राहतो ते त्याचं घर झालं, ते गेलं. त्यानंतर तुम्ही सिलिंग आणलं, तिथं मराठ्यांच्या सगळ्या जमिनी आहेत. आता तिथे ते घालत गेलं ते जाऊन दे. पण आता ज्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यात सुद्धा ते आरक्षण जर ठेवणार असाल एज्युकेशनमध्ये तर करायचं काय? शासनाने काय शासन करते काय? त्यांनी त्याचा खुलासा का करत नाही? अशोक चव्हाण आमचे मित्र म्हणतात की अजून त्याचे पेपर्स आले पाहिजे आणि मग आम्ही त्याच्यावर स्टडी करून किती स्टडी करणार. यावेळेस हा काय कुठल्या पक्षाचा असं काय पक्षाच्या वतीने मी मुद्दा मांडत नाही किंवा कुठल्या मराठा समाजाच्या वतीने पण मांडत नाही. एक ह्या भारताचा नागरिक म्हणून मांडते. माझं एवढंच म्हणणं आहे की बाकीच्यांवरती अन्याय जसा झाला नाही तसं मराठा समाजावरती कशाला अन्याय झालं तर कोण खपवून घेणार आहे आणि का खपवून घ्यायचं आणि कोण ऐकणार आहे आणि कोण थांबवू शकणार आहे? कारण ज्यांचं ऑलरेडी निकाल लागले परीक्षेला त्यांचे ऑलरेडी झाले ते त्या ह्याच्या पोस्टला जे योग्यतेचे त्यांना तुम्ही जर हे केलं तर त्यांचं सर अंधकारच आहे ना त्यांच्या आयुष्यात. काय करायचं काय त्यांनी? मग ते तरी सांगा, वीज घ्या नाहीतर काहीतरी करा, काय करा. याच्यामुळे नॅक्सलाइट सारखी एखादी मुवमेंट चालू होईल. कारण नसताना हा जर निकाल बघितला तर असं वाटतं की ह्याच्यामुळे तर जाती धर्मामध्ये अजून तेढ निर्माण होतील कारण नसताना. आणि मला नाही वाटत जो निकाल जो आज देण्यात आला तो तर मला कोणालाच मान्य नाहीये. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू द ज्युडिशरी त्यांनी जे एवढ्या मुद्द्यावरतीच हे केलं तर याचा अर्थ त्यांनी ते रिपोर्ट वाचलाच नाही ना. एवढा डिटेल रिपोर्ट तुम्ही वाचला नाही तर त्यात मला ते 1,500 पानाचं का काहीतरी असतं. तुम्ही वाचत नाही काय नाही तुम्ही हे करता आणि ह्या एका मुद्द्यावरती. पण त्याच्यात त्यांनी सांगितलं पाहिजे ना जेव्हा तुम्ही जजमेंट देता त्यात हे मुद्दे त्यांनी कुठं इन्क्लूड केले नाही. फॉरगेट दिस 5% ना जे कोण आमदार किंवा खासदार असतील किंवा जे त्यांचं आर्थिकदृष्ट्या आमचं म्हणणं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ त्या कुठल्या जाती जमातीतलं असेल तर त्यांना ते सगळं लागू होतं ना. का मराठा सोडून सगळ्यांना लागू करताय, मराठ्यांना बाजूला करताय? कोण सहन करणार आहे? ही जरी हा सुप्रीम कोर्टचा निकाल असला तरी राज्य शासनाने आता ही जे आहे ज्यांना आमदार आणि खासदार म्हणून निवडून दिले त्यांची जबाबदारी नैतिक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये का? कोण जे ज्येष्ठ लोक आहेत वेगवेगळ्या पक्षातले ते का त्याच्यावरती भाष्य करत नाही? का त्यांचं अजूनपर्यंत त्याच्यावरती काय एक साधं स्टेटमेंट नाही? म्हणजे आम्हालाच पाहिजे ना. मी मागं सांगितलं होतं त्यावेळेस जेव्हा चर्चा झाली होती त्या मुद्द्यावरती जेव्हा सुप्रीम कोर्टने मॅटर चालू होतं श्वेतपत्रिका काढा नेमकं आम्हाला कळू द्या ना की नेमकं तुम्ही काय करताय. सुप्रीम कोर्टाची तारीख सुद्धा तुम्ही दिलेला वकील विसरतोय आणि तो हजर राहत नाही. आणि मग दुसऱ्याकडे दाखवायचं त्यांनी केलं आणि त्याच्यावर त्यांनी टाकल्याचं. झक मारा आणि तुमचं राजकारण तुमच्या गेलं चुलीत. समाजाचं काय त्याचं तो विषय घ्या ना तुम्ही कुठल्याही पक्षातले असलं तरी. आता काय मला सांगा ना. मी तर माझं तर प्रामाणिक मत आहे. लोक म्हणतात आम्ही आंदोलन, मी म्हणलं आंदोलन करू नका. तुमच्या एरियातले जे तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील कोणी असू द्या
किंवा खासदार कोणी पण असू दे, कुठल्याही पक्षाचा घ्या ना समोर, त्यांना अडवा, घरातनं बाहेर निघून देऊ नका, त्यांना उत्तर द्यायला लावा, त्यांना बोलतं करा, काय केलं तुम्ही. आणि नसेल तुम्ही त्यांचं योग्य तुम्हाला वाटत नसेल की त्यांनी उत्तर त्यांचं जे तुम्हाला अयोग्य नाही, तुमचं समाधान झालं नाही, हे उडवाउडीचे उत्तर देणारच आहे, मला माहितच आहे, बोलण्यासारखं काय राहिलंच नाही. आणि हे जर करणं असेल तर छोटी लोकशाहीमध्ये तुम्ही लोकांनी निवडून देता, बिकॉलचा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे ना, त्याला फिरून देता. मग उदयनराजे असतील त्यांना पण फिरून देऊ नका ना. कोण उदयनराजे किंवा कोण बाकी कोण, एवढं काय समाजामुळं आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. पण आता अलीकडच्या लोकप्रतिनिधींना सगळ्यांना वाटायला लागलं की माझ्यामुळे समाज आहे. एवढ्या मस्तीत कोणी वागू नये, कोणी पण असू द्या. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले ना, त्या लोकांनी ते लोक तुमची मस्ती उतरायला पण एक दिवसात उतरते. तुम्ही पंतप्रधान साहेबांशी बोलणार आहात का ह्या संदर्भात? हे बघा, एक मिनिट, सुपर न्यूमरोलॉजी बाबत तुम्ही राज्य शासन काय करते तुम्ही सांगा, काय करते? त्यांच्या अखत्यारीतला विषय का करत नाही? सारखं केंद्राकडे का ढकलत आहे? मग कोणीतरी आता कोणतरी आज म्हणलं की 370 ते त्यांचं ते तुमच्याकडनं तुम्ही आजपर्यंत काय केलं ह्याचं उत्तर द्या तरी ना. तेव्हा पण सांगताय तुमचा वकील तुम्ही दिलेला हजर राहत नाही, तुम्ही जे काय माहिती तुम्ही वेळेवर पोचवली जात नाही. राज्य सरकारचं अपयश आहे असं म्हणायचं? अपयश नाही, त्याच्या मागचं काय, कोणाचं काय असं जातीमध्ये तेढ निर्माण करून स्वतःचं पोळी भाजून घ्यायचं हेच चाललंय. पण याचे परिणाम काय होते चांगले? आज माझा मित्र आहे, हा समजा मागासवर्गीय की आता मी याला मागासवर्गीय म्हणायला मला अधिकार दिला कोणी? पण ठीक आहे, ओबीसी, एसटी, एनटी, हे उद्या यांनी आम्ही एकामेकाशी बोलणं सोडून द्यायचं. कमाल आहे, असं कुठं असतं का? आता ह्याच्या संदर्भात काही जनावरं परवडली माहितीये का? त्यांच्यात सुद्धा माणुसकी असते, त्यांची माणुसकी कुठे गेली काय माहिती. आंदोलकांनाही काही दमबाजी माझी भूमिका मी सांगितली आहे की जरा व्यवस्थित संपूर्ण हे करून तुम्ही त्या प्रश्न नोट घेणार.